आता आज मी तुम्हाला जोरात ओरडायला लावणार आहे, पण मी नाही जोरात ओरडणार आज. हालेलुया, हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यश आम्ही स्वागत करतो. We welcome you all in the mighty name of Lord Jesus Christ, the Son of the Most High. आमचा देव हा आमच्यासाठी अद्भुत कृत्य करणारा देव आहे. Our God is a God who does marvelous deeds for us. आता या दिवसामध्ये आम्ही अतिशय गंभीर वातावरणामध्ये चालत आहोत. We are walking in a very serious situation these days. 40 दिवस उपवास चालू झालेत ना. 40 दिवसाचे उपवास चालू झालेले आहेत. The fasting of 40 days. आणि वधस्तंभाचं शिक्षण, वधस्तंभाविषयी आणि लोक थोडंसं आता गांभीर्यानं घेत आहेत. And people are taking the teaching of the cross very seriously. 40 दिवसानंतर काय ते आम्ही माहीत नाही. We don't know what happens after 40 days. 40 दिवसानंतर काय तो एक प्रश्न आहे फार मोठा. It's still a question, what after 40 days? प्रियानो, देव आम्ही ज्याप्रमाणे देवाकडे अपेक्षा करतो, The way we expect from God, तसं देव सुद्धा आमच्याकडनं अपेक्षा करतो हे आम्ही जाणीवपूर्वक विसरतो किंवा त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. we at times ignore that God also expects things from us. देव म्हणतो की हा असं चालला तर मला योग्य आहे, तो तसं चाललं तर मला योग्य आहे. मग त्या योग्यतेमध्ये मी बसतो का, त्या योग्यतेमध्ये मी आहे का, याच्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. God says that if this person walks like that, he is eligible, but do we pay attention to that eligibility? आमचा प्रवास हा परिपक्वतेच्या दिशेने किंवा आम्ही पूर्णतेच्या दिशेने जात आहोत याचं गांभीर्य आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. We are walking towards maturity and we need to have that seriousness in us. परिपक्वता ही फार महत्त्वाची आहे Maturity is very important. आणि ती अनुभवातून येते प्रियानो. It comes through ती experience. शिक्षणामधून त्याला प्रोत्साहन मिळतं And teaching gives it inspiration. आणि शिक्षणाप्रमाणे चाललं की आम्ही त्या परिपक्वतेपर्यंत आम्ही पोहोचतो अनुभवातून प्रियानो. And we reach maturity through teaching. म्हणून देवाला जे योग्य आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. We have to pay attention to what is important to God. 40 दिवस मी उपवास केले म्हणजे मी देवाला योग्य ठरतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. Am I eligible in God's eyes if I fast for 40 days? त्या 40 दिवसामध्ये मी फार गांभीर्याने जगलो म्हणजे मी देवाला योग्य आहे असं आहे का. If I live a very serious life for 40 days, am I right for God? सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही आयुष्यभर कसं चालावं म्हणजे मी देवाला योग्य ठरेल याच्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. We have to pay attention how we walk so that we are eligible in God's eyes. म्हणून आम्ही कित्येक दिवसापासून अभ्यास करत आहोत की आत्मिकता म्हणजे काय आहे. We are studying what spirituality actually means. मत्ते ऋषी वर्तमानामध्ये 10व्या अध्यायाच्या 38 वचनामध्ये पहिल्यांदा वधस्तंभाचा उल्लेख केलेला आहे आणि त्या ठिकाणं देवाचा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. वाचा काय लिहिलं. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. तो मला योग्य नाही. हालेलुया. If one who doesn't take his cross and follow me is not eligible for me. जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. Matthew 10:38, and he who does not take his cross and follow me is not worthy of me. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर In other words, जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येतो तो मला योग्य आहे. the one who takes his cross and follows me is worthy of me. जो नांगराला हात घालतो आणि मागे पाहतो तो माझ्या योग्यतेचा नाही. The one who starts his work but doesn't look back is worthy of me. जो नांगराला हात घालून मागे बघत नाही तो योग्य आहे. The one who starts his work but doesn't look back is worthy. म्हणून देवाला जे काही योग्य आहे ते आम्ही करणं फार गरजेचं आहे. Whatever is good for God, we should do it. आत्मिक जीवन प्रियानो केवळ 40 दिवसाच्या उपवासापुरतं मर्यादित नाही. A spiritual life is not limited to 40 days of fasting, किंवा ठराविक दिवसापुरतं ते मर्यादित नाही. or not limited to some days. ज्या दिवशी माझं तारण झालं, The day I was saved, ज्या दिवशी माझा बाप्तिस्मा झाला, the day I was baptized, मी पाण्यामधून वर आलो, the day I came out of water, ख्रिस्ताच्या मरणाशी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी मी संयुक्त झालो, I reconciled with the death and resurrection of Christ. माझ्या
माझ्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास सुरू झाला my spiritual life began. आणि ते प्रवासाची सुरुवात ते शेवटपर्यंत तळी जाणं आणि त्याला आम्ही पाहतो की ते पूर्णतेपर्यंत जाणं आहे आणि ते नित्य निरंतर चालणं किंवा ते आत्मिक जीवनामध्ये वाढणं हे सातत्य आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. Starting the spiritual journey, taking it to the end and to the maturity is what consistency is what we require. मी तुम्हाला नेहमी सांगतो की जर कुणाला कुणी येऊन तुम्हाला सांगत असेल की तुम्ही प्रभूकडे आला की मग तुम्हाला आयुष्यात कधी प्रश्न येणार नाही, आयुष्यात कधी रोग आजार येणार नाही, तुम्हाला सुख आणि समाधान मिळेल, ही खोटी सुवार्ता आहे. If someone tells you that if you come to Lord and you won't have any problems, this is a fake gospel. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की वधस्तंभ उचलून येशू म्हणतो माझ्या मागे तुम्ही या. Jesus says, pick your cross and follow me. प्रियानो, वधस्तंभ उचलणं स्वतःचा नाकार करणं आहे. Picking your cross means denying yourself. आम्ही पाहतो बायबल आम्हाला सांगतं की आणि मंडळीला किंवा विश्वासाला बहुत संकटातून देवाच्या राज्यामध्ये जावं लागणार आहे. Bible says that a church would have to go through many tribulations म्हणून- to the kingdom of heaven. आणि म्हणून आपला वधस्तंभ उचलून आम्हाला त्याच्या मागे जायचं आहे. So we have to pick up our cross and go behind him. पौल तर म्हणतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे Paul says that I have crucified myself at the cross with Christ. आणि आता माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई वास करत आहे. And it's not me who lives through me, but Christ. तो म्हणतो ख्रिस्ताचा वध मी माझ्या शरीरावर वागवत आहे. He says that I take Christ with me. म्हणजे तो सेवा करत असताना त्रास आहे, अपमान आहे, सर्व प्रकारची निंदा त्या ठिकाणी आहे. There is trouble and persecution while he's ministering. म्हणून तो म्हणतो की आम्ही अपमानित तरी आम्ही सन्मानित आहोत. He says that even if we are persecuted, we are still respected and honored. आम्ही कफलक तरी आम्ही सधन आहोत. We are even if we are in a bad state, we आणि are still good. म्हणून वधस्तंभाचं मर्म त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. The importance of the cross is taught. वधस्तंभ आणि उचलून घेऊन आम्हा फक्त पालकाचंच ते काम नाही, मंडळीच्या वडिलांचंच काम नाही, प्रत्येक विश्वासाला आणि सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपला वधस्तंभ उचलून घेऊन प्रभूला अनुसरणं किंवा प्रभूच्या मागे चालणं आणि अतिशय गरजेचं आहे. It's not just the responsibility of the pastor, but all the church to walk behind the Lord. आणि मग या ठिकाणी आम्ही आज 40 दिवसाच्या उपवासामध्ये किंवा आता आम्ही थोड्या दिवसामध्ये गुड फ्रायडेच्या दिवशी वधस्तंभाचं आणि 7 उद्गार ते आम्ही त्याचा मनन करणार आहोत. We are going to meditate on the 7 words on the day of Good Friday. त्याच्या अगोदर प्रियानो या वचनावर जरा घरी जाऊन मनन करा. But meditate on this word before. प्रभू ज्यानं आमच्यासाठी वधस्तंभ उचलला तो असं का म्हणत आहे? The God who lifted the cross for us, why is he saying this? आम्ही तर म्हणतो प्रभू आम्ही तुझ्याकडे आलो आम्हाला शांती मिळण्यासाठी, We say that God, we've come to you for peace. आम्हाला सुखात राहण्यासाठी. So we live in peace. आता काही दुःख नाही. There's no sadness. बरोबर आहे, It's true. दुःख नाही, There's no पण sadness. कुठं नाही. But where? इथं जो कोणी माझ्यासाठी त्रास सहन करतो स्वर्गामध्ये त्याला परत दुःख नाही. हालेलुया. If you endure hardships on earth, you won't have any problems in heaven. मग इस जगामध्ये सगळं काय तुम्हाला भोगावं लागणार आहे प्रियानो. You have to bear everything in this world. मानवाला जे काही सहन करावं लागतं त्या सर्व गोष्टी त्याला येणार आहेत. A man has to endure everything. प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल परिस्थिती, रोग, आजार, कर्ज वगैरे सगळं असणार आहे. A favorable situation or an unfavorable one or any sort of problems. पण आम्हाला एक धन्य आशा आहे, But we have a blessed hope. प्रभू आमच्या बरोबर आहे. Our God is with तो us. आमचा नाश होऊ देणार नाही. He won't let us perish. तो आम्हाला आजारात खितपत पडू देणार नाही. He won't let us fall into तो आम्हाला illness. प्रश्नामध्ये राहू देणार नाही. He won't let us be into problems. तो आम्हाला कर्जबाजारी होऊ देणार नाही. He won't let us fall into debt. पण ते न होण्यासाठी But for that to not किंवा happen, त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी for us to come out of that situation, माझी जबाबदारी ही आहे my की मी responsibility is ख्रिस्ताला योग्य ठरावं. so I be eligible to हालेलुया. Christ. मी ख्रिस्ताला योग्य ठरावं. I be eligible to आणि Christ. ख्रिस्ताला जर मला योग्य ठरायचंय ख्रिस्तासाठी If I have to be eligible for Him, तर माझा वधस्तंभ मला उचलून घेऊन मला प्रभूच्या मागे चालायचं आहे. I have to pick up my cross and follow Him. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. Very important. मग करिंथीच्या लोकांना पत्र देताना पहिले करिंथीचं पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचे काही वचन बघा बरं. पहिलाच अध्याय करिंथात असलेल्या देवाच्या मंडळीस एक मिनिट. हा, तिसरा अध्याय पहिलं वचन त्याचं हेडिंग वाचन हळूहळू वाचा वचन. पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध. पक्षाभिमानी वृत्तीचा निषेध त्या ठिकाणी केलेला बघा कसला अभिमान आहे. तर मागे पण मी तुम्हाला बोललो तसं पुन्हा एकदा तसं रिव्हिजन करूया. वाचा.
बंधुजन हो, बंधुजन हो, जसे आत्मिकांबरोबर बोलावे जसे आत्मिका बरोबर बोलावे. तसे तुम्हाबरोबर माझ्याने बोलवले नाही. हा पाऊल म्हणतो जसं आत्मिका बरोबर बोलावं तसं माझ्याच्याने तुम्हाबरोबर बोलवले. नाही. कारण का होतं? कारण महत्वाचं आहे की त्यांना ख्रिस्त समजला पण त्याच्यामध्ये ते चालले नाही, त्याच्यामध्ये परिपूर्ण होण्याचा किंवा परिपक्वतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न नाही. म्हणजेच काय की आपला वधस्तंभ उचलून घेऊन ख्रिस्ताच्या मागे चालणं त्यांना जमत नाही असा अर्थ निघू शकतो. काय लिहिलं पुढे वाचा. तर जसे दैहिकाबरोबर, जर जसे दैहिका बरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे बोलावे लागले. तसे बोलावे लागले. म्हणजे लहान मुलाबरोबर बोलावं तसं बोलावं लागलं. पुढं मी तुम्हाला दूध पाजिले, मी तुम्हाला दूध पाजिले, अन्न दिले नाही, अन्न दिले नाही. कारण त्यावेळेस तुम्हाला शक्ती नव्हती कारण त्यावेळेस तुम्हाला शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. आणि अजूनही नाही. तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुमच्यात हेवा व कलह तुमच्यात हेवा व कलह ही आहेत. ही आहे. यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही. म्हणजे जसं जर तुमच्यामध्ये वाद आहेत, हेवा आहे. वाद 1 Corinthians 3:1 onwards. And I, brethren, could not speak to you as a spiritual people, but as carnal, as to babes in Christ. I fed you with milk and not with solid food, for until now you were not able to receive it, and even now you will not be able to, for you still are carnal. या ठिकाणी देवाचा दास म्हणत आहे Here the servant of God is saying, तुमच्यामध्ये हेवा आहे, you still are envious. तुमच्यामध्ये कलह आहे. You still have strife. यावरून तुम्ही दैहिक आहात की नाही. This means, are you carnal or not? म्हणजे आत्मिक मनुष्य असं वागत नाही. A spiritual man doesn't behave like this. आणि म्हणून प्रियानो आत्मिक जीवन त्याच्यासाठीच येशू म्हणतो की आपला वधस्तंभ उचल स्वतःचा आणि माझ्या मागे तू ये. That's why Jesus says that pick up your cross and follow me. परिपक्वता तुझ्यामध्ये येऊ देत, So you have maturity. परिपूर्णता तुझ्यामध्ये येऊ देत. You have perfection. म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की 40 दिवसानंतर काय What after 40 days? पुन्हा वाद आहेत, There's still strifes पुन्हा कलह आहेत, and divisions. सर्व गोष्टी आहेत प्रियानो. There are so much things. काल मी एका कोर्टामध्ये गेलो होतो, मला बोलवलं होतं आरोपी म्हणून, साक्षीदार म्हणून. Yesterday I went to a court as a witness. आणि त्या कोर्टामध्ये मी उभा असताना While I was standing there, प्रभूजवळ मी प्रार्थना करत होतो. I was praying. प्रभू ज्या लोकांना मी शिकवलं, त्यांच्यावर पालक म्हणून प्रेम केलं, त्याच लोकांनी मला कोर्टामध्ये उभं केलं. The people who I taught and led as a pastor are making me stand in the court. मग जे मी त्यांना शिकवत होतो The things that I taught them, त्यांच्यामध्ये तरी दैहिकता आहे, they're still carnal. त्यांच्यामध्ये तरी त्यांना कलह आहे. There are still divisions. त्यांना हेच समजलं नाही की आपण ज्या पालकाने आपल्याला शिकवलं, वाढवलं, मोठं केलं, त्याच पालकाला आपण कोर्टामध्ये नेऊन उभं केलेलं आहे. They don't understand that they have took the pastor to the court who taught them. आणि त्या ठिकाणी मी प्रभूजवळ प्रार्थना करत होतो आणि प्रभूशी काही हितगोज मी करत होतो. And I was talking to God in secret. कुरकुर केली नाही की असं का झालं म्हणून, I didn't murmur. पण मनामध्ये ती एक खिन्नता होती की लोक वचन का स्वीकारत नाहीत. But my mind was sad because people don't accept the word. त्यांनाही मी शिकलो होतं की तुमचे भांडणं कोर्टामध्ये घेऊन जाऊ नका. I never taught them to take their fights to the court. ते माझ्याकडे आले पालक म्हणून, मी त्यांना काउन्सिलिंग केलं. They came to me as pastor and I counseled them. माझं काउन्सिलिंग कमी पडलं म्हणून मी माझ्या पालकांकडे त्यांना घेऊन गेलो. My counseling wasn't enough, so I took them to my pastor. पण कलह आहे, दैहिकता आहे, परिपूर्णता काही नाही. There's still carnality and there was no spirituality. आणि माझ्या आयुष्यातली पहिली वेळ कोर्टामध्ये असं जाण्याची किंवा साक्ष देण्याची. My first time in court as a witness. प्रभूला म्हटलं, प्रभू आता मला त्या पिंजऱ्यात उभं राहायचं म्हणजे मला तर काही अनुभव नाही. I said, God, I don't know how to stand there. प्रभू म्हणतो, मी काळजी करू नको, जे करायचं मी केलेलं आहे. God said that don't worry, I've done what I have to do. आणि मला जेव्हा त्या कोर्टामध्ये बोलवलं जजच्या समोर, एक तरुण मुलगी जज होती. There was a very young girl who was a judge. तिने माझ्याकडे बघितलं, She saw. मला म्हटले की तुम्हाला मी काही विचारत नाही, तुम्ही जाऊ शकता. She said that I won't ask you anything, you are free to go. हालेलुया, हालेलुया. देव जर मला अनुकूल आहे तर मला प्रतिकूल काय असणार आहे. If God is favorable for me, what can be against me? आणि त्यावेळेला मी येत असताना मी बराच विचार करत होतो. I thought a lot while I was coming back. पालक हा शिक्का फार लोकांना मोठा वाटतो. Pastor
is a very big thing. पालक म्हणजे सगळे लोक पुढं पुढं करतात, असं अमुक आहे तमुक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. Being a pastor, people are always around and it's a big पण thing. पालकाच्या आतल्या गोष्टी कोणाला माहीत नसतात. But no one knows the inner side. आम्ही पालक आमच्या डोक्यावर नेहमी टांगती तलवार असते. There's always a sword hanging on our necks. आम्हाला निर्णय असे घ्यावे लागतात आम्हाला त्याच्यामध्ये, आणि काही गोष्टीचा म्हणजे जरी त्याच्यामध्ये धोका जाणवला तरी आम्हाला तो मंडळीसाठी किंवा त्या एखाद्या व्यक्तीसाठी आम्हाला निर्णय घेणं फार गरजेचे आहे. आम्ही पाहतो की एक रिस्क असते त्याच्यामध्ये. There are sometimes that we have to take difficult decisions, but it is important for the church. पालक जो असतो त्या नेहमी एकटा रडत असतो. A pastor always cries alone. तो त्याचे प्रश्न त्याच्या बायकोलाही सांगू शकत नाही, He cannot tell his problems to his wife as कारण well. बायकोला जर प्रश्न सांगितला की असं असं होतंय म्हटल्यानंतर Because if he tells it to his wife, मग जाऊ दे ना, त्या सोडून तुम्हाला बायकोला कशी इमोशनल होती, she might say that, okay, leave it. पण तिला आम्ही काय सांगू शकत नाही. So we cannot tell anything to her. चर्चच्या लोकांना म्हणजे सहकारी एल्डर खूप चांगले आहेत, त्यांना मी काय सांगू शकत नाही, Elders are really good, but I cannot tell them anything. कारण त्यांना मग मला सहकार्य करायचं त्यांचं काम आहे, ते मला सहकार्य करतात. पण ज्या गोष्टी मला करायच्या आणि रिस्क घेऊन त्या मलाच करणं गरजेचं आहे. The things that they have to do, they do it very well, but And- there are some things I have to risk for पण myself. देवाला धन्यवाद दिले की देवा तुझी कृपा माझ्यासाठी पुरेशी आहे. I give thanks to God because His grace is sufficient for me. हालेलुया. पालकाचं नाव फार पाळक 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 प्रत्येकाला वाटतं की आपण पण पाळक व्हावं. Everyone thinks that pastor, even I want to be a pastor. सकाळी पण मी एकाशी बोलत असताना म्हटलं आता काय झालंय, पालकाशी जरा काही वाद झाला ना की फार पूर्वी काय करायचे लोक, ते चर्च सोडायचे आणि दुसऱ्या चर्चला जायचे. Earlier, when people used to have some fight with a pastor, they used to leave the church and go to some other church. आता परिस्थिती वेगळी झालेली आहे. It's a different situation आता today. पालकाबरोबर जर काही वाद झाला If there's some quarrel with a pastor, तर त्या चर्चचे काही लोक घेऊन दुसरीकडे जायचं, स्वतःच पाळक व्हायचं. and take some people from the church, go to another church and become the pastor. मी पाळक आहे. That's not a pastor. पण एक लक्ष ठेवायचं, Remember one thing. पाळक हे पद आहे प्रियानो, पण त्याच्या मागं सकाळी एक गोष्ट मी एक वाचत असताना मला एक लक्षात आलं. In the morning, I was reading a story. लीडरशिप हे पद नाही. Leadership is not a authority, place of authority. लीडरशिप म्हणजे जबाबदारी आहे. It's responsibility. लीडर मी पाळक म्हणजे हे काय पद नाही. Leadership is not a seat of authority. पाळक एक लीडरशिप आहे, पण ती जबाबदारी आहे प्रियानो. Pastor is a sort of leadership but responsibility. त्या जबाबदारीमध्ये आम्हाला काटेकोरपणे राहणं गरजेचं आहे. We have to stay in that responsibility. कारण ज्याने ती जबाबदारी आम्हाला दिलेली आहे The one who's given it to us, तो आमच्याकडे पाहत असतो. he's looking at us. माझा न्याय त्या कामावर होणार आहे प्रियानो. He's going to judge me. म्हणून लोकांना वाटतं की पाळक म्हणजे मस्त पद आहे, चांगली खुर्ची आहे, सोफा आहे, पुस्तकात येऊन सगळेजण पाळक तिथं बसतात. पण प्रियानो, लीडरशिप एक जबाबदारी. एल्डर तुम्ही पण लक्ष ठेवा, एल्डर पद ही एक जबाबदारी आहे, पद नाही. हालेलुया. Being a pastor or an elder is a leadership, a responsibility, not a place of authority. युथ लीडरने पण लक्षात ठेवा की युथ लीडर म्हणजे काय पद नाही, ती एक जबाबदारी आहे. हालेलुया. Even the youth leader, remember, it's not a seat of authority but a responsibility. मग प्रियानो, आम्हाला ते समजणं फार गरजेचं आहे. We have to understand it. अधिकार काय आहे ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. We have to know what authority is. अधिकाराच्या अधीन कसं राहावं हे मंडळीला समजणं गरजेचं आहे. The church needs to know to remain submissive to the authority. थोडक्यात काय, मी परिपक्वतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. In short, we have to attain perfection. माझं काम तुम्हाला शिकवणं आहे. My job is to teach ते you. शिक्षण ग्रहण करून तुम्हाला त्याच्यामध्ये वाढायचं आहे, त्याच्यामध्ये परिपूर्ण तुम्हाला व्हायचं आहे. You have to accept that teaching and grow and become perfect. 40 दिवसाचे मी उपास केले, ईस्टर संडे झालं, प्रभू उठलाय, घोषणा झाली, आणि मंडेला सकाळीच जर भांडणं झाली तर काय त्या 40 दिवसाच्या उपवासाचा अर्थ आहे? If you fast for 40 days and then say that Lord is risen, but you have a fight on the next day, it's of no use. तुमच्यामध्ये अजून वाद आहे की नाही? There's still quarrel among you. अजून कल आहे की नाही? Still problems. हालेलुया. आज देण्यावरच मी तुमच्याला बोलणार आहे, पण थोडंसं असं फिरवून आणून बोलणार आहे. I'm going to speak to you about giving, but I'm a bit off topic now. कोर्टामध्ये मी निवांत बसलो होतो. I was sitting relaxed in the court. माझ्या शेजारीच एक लेडी वकील उभी होती, There was a lady. सिनियर होती, त्यांच्यावर अजून एक जेंट्स वकील, दोघांच्या चर्चा चालू होत्या. There were two seniors, a lady and a gent judge. आणि मला असं माणसांचं परीक्षण करायला, निरीक्षण करायला फार आवडतं. I like to introspect and look at people. आणि मग त्या मॅडम, त्या वकील मॅडम त्या दुसऱ्या त्या वकिलांना सांगत होत्या, And the judge was telling to the lawyer, अमुक गावामध्ये अशी केस आलेली आहे. there's such a case in such a village. 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे. 3 sisters and 1 brother. 3 बहिणीनंतर हा भाऊ झालेला आहे. After 3 sisters, there was a brother born. म्हणजे त्या मुलाच्या आईने त्या मुलासाठी 3 बहिणींना अगोदर जन्म दिला, मुलींना जन्म दिला.
So the mother first made the 3 girls born and for the brother. आणि आता प्रश्न हा उपस्थित आहे, The question is, वडील वारलेले आहेत the father has died, आणि त्या तीनही बहिणींनी कोर्टामध्ये प्रॉपर्टी विषयी आपल्या भावालाच कोर्टामध्ये उभं केलेलं आहे. the 3 sisters have stood in the court against their brother. आणि आई काय करते प्रियानो? What does the mother do? आई लेकीचं ऐकत बसलेली आहे. The mother is listening to their daughters. तो एकुलता एक मुलगा आहे, 3 मोठ्या बहिणींनंतर हा झालेला आहे. झाला त्याचा जन्म, त्यास फार मोठा आनंद केला. 3 मुलीनंतर मुलगा झाला, वंशाला दिवे मिळाला, सगळं काय झालं प्रिया. They were very glad when they had a son after 3 daughters. पण आज तीच आई जावयांबरोबर मुलीबरोबर त्या मुलाला कोर्टामध्ये खेचून सगळी प्रॉपर्टी जी आहे ते आणि स्वतःला कशी मिळेल यासाठी बहिणी प्रयत्न करत आहेत. But the same mother is trying really hard to get that property for her daughters and son-in-law. त्या मुलाने आत्महत्याचा प्रयत्न केला, The son tried attempting suicide कारण तो आणि हतबल झाला या सगळ्या गोष्टीमुळं. because he was hopeless and helpless. आपल्याला ही या घटना जगामध्ये घडत आहेत. Such things are happening in the world. लोकांना मागच्या म्हणून तुम्हाला सांगितलं की मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष समानता म्हणजे नक्की काय आहे. I told you what is the real definition of equality. समानता म्हणजे काय? प्रॉपर्टीचा समान वाटा होणं समानता आहे का? Doesn't mean distributing the property equally. या नाही या गोष्टी प्रियानो. It's not that. पण लोकांना पसते पडत नाहीत. People don't understand. मुलगा वंशाच्या दिवा, पण तीच आई नंतर मुलीच्या आणि जावयाच्या नादी लागून मुलालाच घराच्या बाहेर काढतात. अशा कितीतरी केसेस आहेत. I've seen so many cases where the mother asks the son to leave for the daughters. आणि सांगायला वाईट वाटतं, दुर्दैव हे आहे, It's sad to tell, हे फक्त जगामध्ये नाही not in the world only, तर ख्रिश्चन कुटुंबामध्ये सुद्धा हे आहे. but also happens in Christian families. म्हणून आम्ही काय वचन स्वीकारतो किंवा आम्ही वचन काय शिकतो आणि त्याच्या आम्हाला कळत नाही प्रिया. We don't understand what we learn. वचन जेव्हा अनुकरणामध्ये आणायचं तेव्हा आम्हाला ते समजत नाही. आम्हाला स्वार्थ दिसतो, आमचा स्वार्थ, माझा फायदा हा. When we have to follow the word, we look to our profit and gain. बापाच्या वाटण्या करायला फार एक्सपर्ट असतात पोरं. People are very expert in dividing the property from father. आणि त्याच बापाला सांभाळायच्या, तू तो एक थोडे दिवस सांभाळ, तू थोडे दिवस सांभाळ, तू थोडे दिवस सांभाळ. And while taking care of the father, they distribute their responsibilities. माझा एक मित्र आहे, त्याच्या गावातली एक घटना मी तुम्हाला सांगतो. I have a friend. आणि गावाकडं ती व्यक्ती, त्या अतिशय मोठी शेतीवाडी त्या व्यक्तीची होती. He had a good farm and property in the village. आणि मुलं चांगली शिकली, सवरली, मुलं वेगवेगळ्या शहरामध्ये नोकरीला गेली. The children were well educated and went to different cities. आणि त्यांची आई वारली, पण वडिलांना कोणी भेटायला येत नव्हतं. The mother passed away, but no one came to meet the father. कधीतरी यायचे आणि ते निघून जायचे. They used to come once in a while, but used to go back. आणि ते वयस्कर वडील जे आहे ते शेतीवाडी आपले करत राहायचे. The father used to continue doing his farming. आणि त्यांनी पाहिलं की मुलं काय लक्ष देत नाहीत. He saw that children are not paying attention. एकदा मुलं आली, म्हटलं की नाही आम्हाला हे काय जमणार नाही आणि तुमचं तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं. Once the children came and he said that I'm not going to do, and you see what you have to do. आणि काही दिवसांनी ते वडील वारले. After some days, the father passed away. मग सगळी मुलं आली होतं सगळं क्रिया करायला, वडिलांचं करायला. वडिलांची प्रॉपर्टी तिघांमध्ये वाटून घ्यायची. And they came to do the last rites, and they had to divide the property among them. आले वडिलांच्या प्रेमापोटी आले नाही, प्रॉपर्टीचा हिस्सा मिळेल त्या उद्देशाने आलेल्या. They didn't come for love, but for the property. आणि म्हटलं, तो माझा मित्र म्हटलं की आमच्या घराच्या शेजारी घडलेली सत्य घटना तुम्हाला सांगतोय म्हटले. The friend said that this is what happened next to my house. त्या वडिलांनी काय केलं? What did the father do? विल करून ठेवले म्हटले. He made a will. आखी प्रॉपर्टी, शेती, घर दार सगळं एका गोशाळेला, एका संस्थेला दान करून टाकलं. He donated his property to a school. आणि मग ते सगळे सगळे जमले ते सगळं प्रॉपर्टीसाठी. And when everyone gathered for the property, वकील साहेब आले, म्हटले ही तुमच्या वडिलांचे काय इच्छा, काय विलला काय म्हणतात, मृत्यूपत्र. this is the death certificate of your father. नाही डेथ सर्टिफिकेट, त्याला डेथ सर्टिफिकेट नाही, आपण विल जे म्हणतो, विल त्याला विल त्याला काय मराठीत दुसरा शब्द काय? बरं ते जो काय असेल तो विल समजलं सगळ्यांना. विल हा शब्द सगळ्यांना बरोबर माहीत असतो, खेड्यातल्या लोकांना पण माहीत असतो. This is the will of your father. वकील साहेब म्हटले, Then the lawyer said, तुमच्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी
all of your property, एका संस्थेला दान करून टाकली. I'm giving to one orphanage. तुमचं राहतं घर सुद्धा त्या संस्थेला देऊन टाकलं. I'm giving it to a community. कारण तुम्ही आई वडिलांची सेवा फार उत्तम प्रकारे केल्यामुळं तुम्हाला हे प्रतिफळ मिळालेलं आहे. हालेलुया. This is what you've received for the service that you did for your मग parents. काय काय जे लोक आहेत ते अशा रीतीने करतात प्रियानो. Some people do this. मला त्यांनी प्रश्न विचारला हे योग्य का अयोग्य. He asked me if it's right or wrong. आता म्हटलं योग्य का अयोग्य आता मी काय सांगू शकत नाही म्हटलं. आता तिथली नक्की परिस्थिती काय होती ती. I said that I don't know if it's right or wrong. देवाची स्तुती असो. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो यासाठी की तुमच्याही घरामध्ये हे प्रश्न उपस्थित होतील त्यावेळेला परिपक्वता वधस्तंभ जर तुम्ही उचलून घेऊन येशूच्या मागे चालला तर तुम्हाला निर्णय घेणं अतिशय सोपं जाणार आहे. हालेलुया. If such जरा जोरात problems, म्हणा हालेलुया. हा. if such problems come in your home, remember the word of God will take you to the truth. मग प्रियानो परिपक्वता आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. We need to have perfection. अजूनही दैहिकता तुमच्यामध्ये आहे. We're still carnal. बालकाला जसं निरोध होतं तसं मी तुम्हाला दिलं. तुम्हाला जड अन्न मी दिलेलं नाही. I have not given you solid food as I've given you food as babes. प्रियानो का तो सांगत आहे. Why am I telling you? आत्मिकाशी बोला तसं मी बोलत नाही. I'm not telling you as like it is. तर प्रियानो आम्ही त्या अवस्थेपर्यंत आम्ही आलोय की आता तुमचे पालक तुमच्या बरोबर बोलताना मी आत्मिक लोकांबरोबर बोलतोय याची जाणीव मला असणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्या अवस्थेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हालेलुया. ही तुमची जबाबदारी आहे. हालेलुया. It's your responsibility to reach that situation, and that's why I'm telling you, being a spiritual pastor. म्हणून पहा आणि स्त्री पुरुष समान हक्क मुलाला मुलीला समान प्रॉपर्टीचा हक्क ह्या सगळ्या थोतान गोष्टी आहेत मित्रांनो. पवित्र शास्त्र शोधा त्याच्यामध्ये काय सांगितलं ते बघा आणि ते जे सांगतोय माझा देव जे सांगतो तेच मला करायचं आहे. Open the Bible and see what God tells you, and that's what you have to do only. हालेलुया. हालेलुया. येशूकडे जाणं किंवा स्वर्गाचं राज्य मिळवणं इतकं सोपं आहे का हो. Is it very easy to receive the kingdom of heaven? जर तुम्ही प्रेम केलं तर सोपं आहे. If you've loved, it's easy. प्रेम नाही केलं तर सोपं नाही. If you don't love, it's not easy. हालेलुया. हालेलुया. प्रेमामध्ये वेडा झालेला मनुष्य काही करायला तयार होतो. A person mad in love can do anything. तसं ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये जेव्हा तुम्ही वेड व्हाल तेव्हा तुम्ही देवासाठी काही करायला तयार व्हाल. When you fall in love madly with Christ, you can do anything for Him. तो मत्त्याचा जो शुभवर्तमानाचं मी तुम्हाला वचन सांगितलं 10 ते 38 त्याच्या अगोदर जरा 36-37 वचन वाचा. पहा कसं कठीण कानामध्ये शिस ओतल्यासारखं वाटेल तुम्हाला. बघा काय लिहिलंय ते. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. कसं वाटतं ऐकायला. चांगलं वाटतं का नाही. पण बायबल सांगतं वस्तुस्थिती आहे मनुष्याचे घरचेच लोक त्याचे वैरी होतील. पुढं काय लिहिलं वाचा. जो माझ्यापेक्षा बापावर किंवा आईवर अधिक प्रीती करीतो किंवा आईवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. हा तो मला योग्य नाही. पुढं जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रीती करीतो मुलीवर अधिक प्रीती करतो तो मला योग्य नाही. तो मला योग्य नाही. मग आता घरदार सोडून संन्यास घ्यायचा का काय हो का नाही. हा नाही तर चला माझ्या मागे आपण जाऊ कुठं तरी. याचा अर्थ काय आहे. तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला आता जीवन प्राप्त झाले ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारल्यानंतर त्यावेळेस तुमचं सर्व परिस्थिती बदलली. तुमच्या जीवनाचा सर्वोच्च प्राधान्य फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. ज्याला बायको आहे त्याने नसल्यासारखं आता वागावं. याचा अर्थ बायकोला सोडून देऊन राहणं जायचं असा नाही. हा The center of your life should be Lord Jesus Christ. प्रभूला प्राधान्य द्यायचं. Give priority to God. मला एकदा पहिल्यांदाच पास्टरने पाठवलं एका खेडेगावामध्ये प्रीचिंग करायला. Pastor sent me to a village to preach. आणि ते संगमनेरच्या तिकडे ओझर म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये मला पाठवलं. It's a village Ozar near Sangamner. आणि मग त्या ठिकाणी मी पोहोचलो. I reached. पहिलीच माझी वेळ अशी बाहेर प्रीच करण्याची. My first time preaching outside. आता पाठवलं होतं आपल्या बोलवलं होतं आपल्या पास्टरांना. I'd been called there. हा बोललो होतं आपलं माडकर पास्टर सिनियर पास्टर आपल्या त्यांना बोलवलं होतं. My senior pastor was called there. पण मला पास्टर म्हटले मला काही जायला वेळ नाही तू जा. My pastor said that I don't have time, you go. मग तिथले लोक पहिलेच नाराज होते. माडकर पास्टरांना बोलवलं आता काटे ब्रदर कोण येणार आहे काय माहित म्हटलं. People त्याच were, मी पाळक नव्हतो ब्रदर होतो.
I was just a brother, and people were sad Maharkar pastor didn't come, and it's Kate brother. पास्टर येणार नाही म्हटलं तर माझं स्वागत सुद्धा कसं झालं तुम्हाला लक्षात आलं असेल आता. I wasn't welcomed very greatly because pastor wasn't there. कुठला अनुभव नाही काय नाही There आणि गेलो त्या ठिकाणं. I didn't have any experience, and I went there. पास्टरने पण तिथल्या पास्टरने पण कोरडं स्वागत केलं. The pastor welcomed me in a very dry way. तर आता मला पहिलीच वेळ होती त्यामुळे मला काही जास्त वाटलं नाही. Since it was my first time, I didn't feel anything मग much. मला एक दुपारी संध्याकाळी मीटिंग होती. दुपारी मला ते तिथली मुलं मला फिरायला घेऊन गेले. The meeting was in the evening, so in the afternoon, the boys took me to go. संन्यासाचं उदाहरण तुम्हाला सांगतोय आता मी. Uh, संन्यासी साधू झालेला माणूस. Sage. This is an example of a person who becomes a sage. हा, साधू झालेला माणूस. मनुष्य कसे साधू होतात बघा म्हटलं. See how people become sages. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर एक असं मस्तपैकी ब्रिटिशांनी बांधलेला एक कालवा होता आणि त्याच्या बाजूला एक असं छोटंसं मंदिर बांधलेलं होतं. There was a good place built by the Britishers and a small temple nearby. माझ्यावर एक दयानंद नावाचे ब्रदर तिथले स्थानिक ज्यांच्या घरात आम्ही उतरलो होतो ते मला म्हटले पास्टर 2 दिवसापूर्वी इथं घडलेली घटना आहे म्हटली. And the brother who was there, he said that this happened 2 days back. एक अचानक एक साधू प्रगट झाला आमच्या गावामध्ये. All of a sudden, there was a sage. आणि मग त्या ठिकाणी तो येऊन बसायला लागला आणि तिथंच त्यांनी ठाणं केलं बस तिथंच बसायचं तो तिथंच झोपायचं सगळं काय. The sage used to sit there and sleep there. आणि मग अख्खं गाव महिला सगळं त्याला सगळं साधू भावाला मग फळं हे ते सगळं घेऊन आणि रोज त्याची पूजा अर्चा चालायची. He used to worship there all the time. आणि एक दिवस त्या माणसाची त्या साधूची बायको मोठा फौज फाटा घेऊन आली तिथं. One day, his wife brought a good police force. तिला समजलं की आपला नवरा साधू होऊन माझ्यापासून लपून आणि घाबरून तिकडे साधू झालाय. तिला समजलं ठिकाण वगैरे सगळं जाऊन. The wife got scared that her husband became a sage, and she was afraid, and she brought police there. मग आली पोलिसाची गाडी भरून बाई चांगले नवऱ्याला सगळ्यांच्या समोर कानाला धरून बस गाडीमध्ये घेऊन गेली म्हटली. And she took the husband and in the police van, and she said, "Come." मग काय लोक अशाच बायकोची कटकट संसाराची कटकट त्यापेक्षा आपला संन्यास घेतलेला बरं आपण ही पळपुटेपणा आहे. हालेलुया. Some people say that it's nice to become a sage. हालेलुया. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की सगळं सोडून आता फक्त सेवा करायची असं नाही. मग तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात स्थान मिळणार नाही. हालेलुया. It doesn't mean that you have to leave everything and serve God. You won't get a place in heaven. प्रियानो म्हणून आम्हाला आत्मिक जीवन काय नाही मला नीट समजणं गरजेचं आहे. We need to understand the spiritual life. तिथं त्रास आहे There is trouble, पण आशा आहे. but hope. हालेलुया. माझ्या नावाने तुमचा छळ झाला तरी तुम्ही आनंद करा कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. If you get persecuted for my sake, rejoice because there's great reward in heaven for you. आणि म्हणून प्रियानो येशू जसं म्हणतो तसं आम्ही वागणं गरजेचं आहे. We have to behave as Jesus tells केवळ us to. 40 दिवसापुरतं माझा वधस्तंभ घेऊन उचलून किंवा मला आणि ते दाढी वाढवून नखं वाढवून किंवा असले प्रकारचे उपवास करणं काय उपयोगाचं नाही. You shouldn't do it only for 40 days of fasting. मला रोज आणि रोज माझा वधस्तंभ उचलून घेऊन मला माझ्या प्रभूच्या मागे चालायचं आहे. Every day I have to walk behind the Lord. आणि ज्यावेळेस तुम्ही तसं चालाल प्रियानो When you do so, त्यावेळेस तुम्हाला आशीर्वाद आहे. you'll receive blessings. कुठल्याही सेवकाचं उदाहरण घ्या. Look at any minister. त्रासातून जावं लागलं He goes through troubles, पिढेतून जावं लागलं through problems, पण विश्वासू राहिले but he stayed आणि faithful, देवाने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. and God blessed them. हालेलुया. म्हणून देवाचा दास पौल म्हणतो की धाव संपवली विश्वास राखलाय आता राहिले ते एकच की जीवनाचा मुकुट तो फक्त मलाच नाही तर प्रभूचं दुसरे ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकासाठी तो आहे. हालेलुया. Paul says that I've completed my race and I'm waiting for the crown of life. हा. आणि म्हणून प्रियानो आपला वधस्तंभ उचलून घेऊन कोणाच्या मागे चाला प्रभूच्या मागे चाला. हालेलुया. आजचा हा संदेश आहे प्रियानो केवळ 40 दिवसापुरता नाही तुमचा श्वास असेपर्यंत प्रभूला विश्वासू राहा. तुम्ही ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेले आहात याची जाणीव असू द्या. ख्रिस्ताच्या जखमा तुमच्या शरीरावर तुम्हाला वागवणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ते स्वर्गाच्या राज्याचा विसावा किंवा ते सुख तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. हालेलुया.
You have to bear the cross not only for these 40 days, but for all your life, and only then you'll get the seat in the kingdom of heaven. आणि मग प्रियानो आम्हाला काय करायचं आमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. We have to pay attention to what we have to do. म्हणून आम्ही पाहतो की आमचा थीमच आहे, आपल्या शिलोची थीमच आहे की आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हालेलुया. कुठलं वचन आहे सांगा बरं ते. The theme of our church is we preach Christ crucified. 1:18. कुठलं एक आठवा संदर्भ वाचा ना मोठे. पहिल्या करिंथीयराचं पत्र पहिला अध्याय 18 वचन. पहिला अध्याय 18 वचन. वाचा. कारण ज्यांचा नाश होत आहे काय हो, आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवत आहे. 23 वचन. आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. हा वाचा, संदर्भ वाचा मोठ्याने म्हणा. पहिले पत्र याचा पहिला अध्याय 23. हा करिंथीयराचं पहिलं पत्र आणि पहिला अध्याय त्याचं कितवं वचन? 23 वचन. काय लिहिलंय वाचा. आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. 1 Corinthians 1:23. But we preach Christ crucified. आता प्रियानो, वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवणं काय त्या ख्रिस्तामध्ये? What does it mean to preach the Christ on the cross? आता वधस्तंभावरचा ख्रिस्त ज्याला समजला त्याला स्वतःविषयीची भविष्यवाणी समजली. The one who understands the Christ on the cross knows his future. हालेलुया. आता प्रॉफिटिक मिनिस्ट्री म्हणून सगळ्यांनी जी दुकानं टाकलेली आहेत प्रियानो, त्यांना सत्य लोकांना माहीत नाही म्हणून तिथं चाललेत प्रियानो. पण सत्य हे आहे, तुमची प्रॉफिसी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, तुमची भविष्यवाणी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, तर प्रियानो तुम्हाला एक करणं गरजेचं आहे. तुम्हाला वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त समजणं गरजेचं आहे. हालेलुया. If you want to know your prophecy, you first need to understand the Christ on the cross. कारण ज्यावेळेस वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो, When you preach the Christ on the cross, आम्ही लोकांची प्रॉफिसी सांगतो प्रियानो. you prophesy about people. हालेलुया. हालेलुया. वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. We preach the Christ on the cross. त्याची ख्रिस्ताची शांती तुमच्यासाठी कशी आणि अधिकृत आहे ते आम्ही त्यांना सांगत असतो प्रिया. We teach them how good the peace of God is for you. वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. When we preach the Christ on the cross, तो ख्रिस्तामध्ये असलेला पूर्ण आनंद, त्याचे कसे तुम्ही अधिकारी आहेत किंवा कसा तुमच्यासाठी तो आशीर्वाद आहे आणि तुम्ही त्याचे वाटेकरी कसे आहात हे आम्ही सांगत असतो प्रिया. we teach about how good and beneficial is the Christ on the cross for म्हणून you. तुम्हाला तुमचं भविष्य समजून घ्यायचं असेल, If you want to know your future, तुमच्याविषयी प्रॉफिसी तुम्हाला समजून घ्यायची असेल, if you want to understand your prophecy, तर प्रॉफिसी कुठं झालेली आहे प्रियानो? where has prophecy happened? वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. हालेलुया. On the cross through Christ. हालेलुया. कारण तिथं येशू चोराला म्हणतो, आज तू माझ्याबरोबर कुठं असशील? सुखलकात असतील. येशू पहिल्यांदा त्या चोराला म्हणतो, त्या शिपाई साहेबकडे बघून तो म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करता त्यांना माहीत नाही. ही पहा तुझी आई, हा पहा तुझा पुत्र, मला तहान लागली आहे, आता माझा आत्मा पित्याच्या हाती मी सोपवतो. एलोई एलोई सबकदनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? का त्याग केला? त्याचं रहस्य कुठे? वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त. म्हणून ज्याला ख्रिस्त, वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त समजला, त्याला आत्मिक जीवन कसं जगायचं ते समजलं. आणि जो आत्मिक जीवन जसं देवाला पाहिजे तसं जगतो, त्याला देवाचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. जरा टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. लक्ष द्या प्रियानो. Pay attention. आम्हाला काय शिकवलंय आणि काय शिकतो याच्याकडे आम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. We have to pay attention to what we are taught. आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो म्हणजे काय करतो? If we preach the Christ on the cross, what does it mean? आम्ही खऱ्या अर्थानं आशीर्वादाची सभा घेतो. We indeed take a service of blessings. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथं दर रविवारी आशीर्वादाची सभा असते, कारण इथं दर रविवारी आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. आमेन.
Your every day there's a service of blessings because every time we preach the Christ crucified. आणि ज्याला वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त समजला, The one who understands the Christ on the cross, तो प्रश्नाला घाबरत नाही, he won't fear any तो problems. आजाराला घाबरत नाही, He won't fear any तो problems. कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. Won't fear any कारण illness. त्याला माहित आहे येशू म्हटला मी जगाला जिंकलेलं आहे. He knows that Jesus said, I've overcome the world. तो वधस्तंभावर ज्यानं विजय मिळवला तो येशू मला म्हणतो तुमचा अंतकरण अस्वस्थ कर, भयभीत होऊ देऊ नका, माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या देवावर विश्वास ठेव. हालेलुया. The one who has overcome the world said that don't be afraid, just have faith in your God. महत्वाची गोष्ट ही आहे Important thing is, की आपला वधस्तंभ उचलून घेऊन येशूच्या मागे चाला. pick up your cross and follow Jesus. प्रश्न येतील येऊ द्यात, You'll have problems, let it come. समस्या येतील येऊ द्यात, There'll be troubles, let it come. रोग येतील येऊ द्यात, There might be illness, let it come. कशालाही घाबरू नका. Do not fear. कारण येशू स्वतः म्हणतो God himself says, भिऊ नको. do not fear. पहा युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस मी तुझ्या बरोबर आहे. He says, I'm with you to the end of this world. प्रियानो, तर महत्वाची गोष्ट आहे. Important thing. सुरुवातीला सिस्टर सुनीता प्रार्थनेमध्ये अतिशय सुंदर म्हटल्या की जेवढं तुला द्यावं तेवढं थोडंच आहे. Sister Sunita said that no matter how much I give you, it's less. आता प्रियानो, महत्वाची गोष्ट देणं आहे. Giving is important. देणं म्हटलं की प्रियानो सगळ्यांना पैशाविषयी वाटतं, Everyone thinks it's about money. पण देण्याच्या अधिक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. There are different things about giving. त्या फक्त आता मी तुम्हाला उल्लेख करतो आणि पुढच्या रविवारी आपण त्या गोष्टी पाहूयात. I'll just mention and we'll see the rest next Sunday. प्रियानो, सर्वात महत्वाची गोष्ट देणं म्हणजे काय आहे. What does giving mean? चर्चमध्ये दशमांश दिला म्हणजे सगळं काय झालं असं आहे का. Does it mean giving tithe and everything's done? चर्चमध्ये आपण अर्पण आणली म्हणजे सगळं काय झालं असं आहे का. You offer in the church and everything done? तर सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही आत्मिक जीवन जगत असताना तुमच्या सामाजिक जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे अर्थार्जन करता म्हणजे पैसे कमवता, त्याच्याविषयी तुम्हाला काय नियम आहेत ते पण समजणं तुम्हाला गरजेचं आहे. You need to understand the giving of money in every sector. काय मी मागच तुम्हाला म्हटलं की तुमचा देव, माझा देव हा पक्का व्यवहारी देव आहे. Because your and my God is a God of business. हो ना, आम्ही पाहतो कैसराचं ते कैसराला द्या, देवाचं ते देवाला द्या. Give to what belongs to Caesar and get what belongs to God. देणं म्हणजे तुम्हाला वाटलं की पास्टर फक्त सांगतील दशमांश द्या, तसं नाही प्रियानो. It doesn't mean that pastor is asking for tithe only. ते एकांगिक शिक्षण झालं. That's different. कदाचित ते तुम्हाला वाटेल की पास्टर स्वतःच्या स्वार्थापुरतं सांगतायत, You might feel that pastor is being पण selfish. देण्यामधलं समतोल पाहणं फार गरजेचं आहे. You need to know the balance in giving. आणि त्या गोष्टी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहे प्रियानो. I will tell you step by step. व्यवसाय करणारे लोक The people who do business, अनेक ठिकाणी पाहतो आम्ही, we see a lot of त्यांचा places, कारभार व्यवस्थित ते करत नाहीत, they do not do their business त्यांचा properly. हिशोब ते व्यवस्थित मांडत नाहीत. They don't have the calculations गव्हर्नमेंटला properly. मला काही टॅक्स द्यायचा आहे ते त्यांच्या लक्षातच नसतं They forget about the taxes आणि मग कर चुकवला जातो. and sometimes they miss it. आता जकात नाही, पण जकातच्या ऐवजी जे काय आलंय ते काय म्हणतात त्याला, जीएसटी. आणि जीएसटी जे आहे तो प्रकार आहे, There's no toll, but there's GST. तो जो गव्हर्नमेंटचा नियम आहे It's a rule of the government. तो योग्य आहे का अयोग्य आहे तो नंतरचा भाग आहे. If it's right or wrong, it's a different part. पण प्रियानो, तो जर ऑर्डर वरनं आलेली आहे, But if there's an order, तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. you have to give. तुमचा तो जीएसटी जो काय असेल तुम्हाला भरणं गरजेचं आहे. Whatever the GSTs, you have to किंवा pay. त्या अनुषंगाने अजून तुम्हाला जे काही द्यायचं असेल तुम्हाला ते द्यावंच लागणार आहे. जगातल्या अधिकाऱ्यांनी जरी बघितलं नाही तरी तुमचा अधिकारी ते बघत आहे. हालेलुया. सरकारचं ते सरकारला द्या हे कोण सांगतं? देव सांगतो. हालेलुया. God says that give to government what belongs to government. तुझ्या मिळकतीला जर बरकत तुला हवी आहे If you want prosperity to your own things, तर कैसराचं कैसरला तू दे जा आणि गव्हर्नमेंटचं ते गव्हर्नमेंटला देणं तुला गरजेचं आहे. you have to give to the government what belongs to it. आम्ही काय करतो प्रियानो? What do we do? आम्ही सीएला 4 पैसे जास्त देतो We give them extra money to the CA. आणि ते गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचा तो कसा बुडवता येईल तेवढं त्याला मला तेवढं सांगतो. एवढं सांगा आम्हाला माहित आहे. We ask him how we can reduce the tax that we pay to the government. पण माझ्या देवाला हे मान्य आहे का? Is this acceptable to my God? माझा देव ह्याला ही गोष्ट मी देवासाठी किंवा मी देवाला योग्य ठरेल का? Am I eligible or right in eyes of God? हा विचार आम्ही करणं फार गरजेचं आहे प्रिया. We have to think of this. आणि आम्ही तो करायला पाहिजे. We have to do it. माझा इन्कम टॅक्स काय मला माहित पाहिजे.
I need to know what my income तो tax is. वर्षाच्या वर्षाला मी भरतो की नाही, ते रिटर्न फाईल करतो की नाही, ते फार महत्वाचं आहे प्रियानो. I need to know if I file my ITR. आता जे नोकरी करतात त्यांचा ऑटोमॅटिक कट होतो इन्कम टॅक्स, तो भाग वेगळा आहे. The one who do jobs, their ITR gets cut. पण ते छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत ते मात्र फार गोंधळ घालतात. But the small businesses might have trouble. जगातले तसेच आहेत आणि विश्वासाचे बिझनेसमॅन सुद्धा तसेच आहेत. The believers and non-believers both. मग आता तुम्ही जर एखादा इन्कम टॅक्स तुम्ही त्या ठिकाणचा बुडवला If you miss out some income tax, आणि तुम्ही जर असा विचार केला की नाही मी आता तिकडे इन्कम टॅक्स बुडवलाय, आता हा सगळा पैसा मी देवाच्या भांडारात टाकतो म्हणजे देव मला आशीर्वाद देईल. देव देईल का आशीर्वाद? If हो you- का नाही? नाही, कॉमन सेन्स आहे. if you want to put all that money in the offering of God, God won't bless you. हा विचार आम्ही करणं फार गरजेचं आहे. We have to think about it. अनेक व्यावसायिक आहेत त्याच्यावर कर्ज आहे प्रियानो. There are a lot of businessmen who are in debt. नियम त्यांना सगळे माहिती आहेत. They might know the laws. इथून मी ओरडून सांगत असतो तुम्हाला काय करायचं आहे, I yell out here to tell them, पण काही उपयोग नाही प्रियानो. but doesn't happen. कारण वचनाकडे लक्ष नाही. They don't pay attention to the वचन मला word. काय शिकवतं ते माहिती आहे, माझं लक्ष नाही. I don't pay attention to the word. लक्ष आणि ते आम्ही देणं गरजेचं आहे. I have to give. मग माझा इन्कम टॅक्स मी वेळेवर भरला पाहिजे. I have to pay my income tax. माझा इतर जे काही टॅक्स असतील ते मला वेळेवर भरलं पाहिजे. I have to pay other taxes. आणि प्रियानो जर मी त्या सगळ्या गोष्टी यथास्थित करतो, If I'm doing all those things properly, प्रभूचं प्रभूला देतो, giving to God what's God's, उत्पन्नाच्या प्रथम फळाने प्रभूला संतुष्ट करतो, I please God with the first माझा fruits, इन्कम टॅक्स मी बरं वेळेवर भरतो, pay my income tax on time, माझ्या सगळ्या गोष्टी मी वेळेवर करतो, I do all my things on time, मग जे सगळं उरेल ना तुमच्यामध्ये सगळं देऊन त्याच्यामध्ये सुद्धा देव तुम्हाला भरपुरेचे आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. whatever will be left with you, God will bless you abundantly. हालेलुया. जर पटत असतील तर जोरात म्हणा हालेलुया. सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रियानो. Everyone pay attention. आणि आम्ही पाहतो की सगळ्या गोष्टी अशा विचित्र प्रकारे लोक करतात की त्यांना कळत नाही. People do it in a very, very weird way. आपल्याकडे एक पूर्वी एक ब्रदर होते There was a brother before. आणि चांगल्या हुद्द्यावर ते कामाला होते He was at a good post. आणि सगळा त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार असायचा त्या ऑफिसचा. He had to look after the finances. आणि कस्टमरची सेवा असा तो एक भाग होता, त्याच्यामध्ये ते होते. He was doing something with customer service. आणि मग ते काय करायचे, सर थोडं मला त्रास होते थोडा हे कर. आणि ते काय करायचे की त्यांच्याकडे तो कस्टमर आला गव्हर्नमेंटचे जे काही फी असतील ते भरायला, And the person who's to come to pay the fee to the government, मग ते लवकर काम करायसाठी मग ते कस्टमर पण काय करायचे, साहेब जरा घ्या पैसे, for them to do their work fast, they used to be like, just sign it. लवकर जाऊ द्या फाईल पुढे, Let the file go ahead quickly. आणि ते पण पैसे घ्यायचे. And they used to take money as well. आता ज्या खुर्चीवर ते बसलेत, The seat on which they were, पगार भरपूर मोठा आहे, the salary was good. समोर जी लोक येतात त्यांना त्यांचं जे तुम्ही काम करता त्याचा पगार तुम्हाला मिळतो, You get the money from the people who come. आणि परत ते लोक कस्टमर त्यांना पैसे द्यायचे. The customer used to also आणि pay त्याला them. अतिशय गोंडस नाव दिलं होतं. But a cute name was given to them. ते घेत होते लाच. They used to take bribe. हा. पण त्याला नाव काय दिलं माहितीये का, What did they name it? कन्सल्टिंग फी. Consulting fee. अहो कन्सल्टिंग फी तुम्हाला तेवढं गादे आणि ते चांगले लाकडी खुर्ची, त्या खुर्चीवर चांगली उशी आहे, There was a good chair and there was a good pillow there. मस्त मोठा टेबल आहे, A huge table. बेल वाजवलं की लगेच काय साहेब करायला लोक वॉचमन सिक्युरिटी येतो. If he used to ring the bell, people used to come for him. कन्सल्टिंग फी कसली आली? Consulting fee for what? आज त्या व्यक्तीची अवस्था अतिशय दुरावस्था आहे प्रियानो, अतिशय वाईट आहे. The situation of that person is not good today. जे तुम्ही पेरता ते तुमच्यासाठी उगवतं. What you sow, you reap. आम्ही विश्वासणारे आहोत. We are believers. आम्ही बहकून जातो, वचन माहीत असून बहकून जातो. म्हणून मी तुम्हाला नेहमी आणि पोट तिडकीने सांगत असतो, वचनाकडं नीट लक्ष द्या. I always tell you, pay real good attention to the word. द्यायचं म्हणजे काय, सेवकांना बोलतात द्यायचं म्हणजे दशमांश द्या, अर्पण द्या, एवढंच बोलतात. ती गोष्ट बरोबर नाही. द्यायचं म्हटलं तर चारही बाजूने तुम्हाला काय द्यायचं सर्वांगाने ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. You need to understand while giving through all sides what you actually have to give. हालेलुया. म्हणून आत्तापर्यंत ज्यांनी आपली इन्कम टॅक्स टाळाटाळ केली लवकर भरा. If you have not filed your ITR, do it. मार्च महिना आलेला आहे. It's हालेलुया. March. हां, फाईल काय इन्कम कसले रिटर्न फाईल म्हणतात ना, तू केले ना तू, हो गे नाही तुझं झाले का रे फाईल? हां
दरवर्षी होतं. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा जेम्ससाठी. देवानं सांगितलं द्यायचं, द्या. हालेलुया म्हणा की द्या. द्या म्हणायला जरा अवघड पडतं ना, द्यायचं नाही. पण बायबल आम्हाला सांगतं द्या म्हणजे दिलं. देणं फार महत्त्वाचं आहे. आणि देणं आम्हाला कोण शिकवतं? आमचा स्वर्गीय पिता. कसा शिकवतो? त्यानं आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं त्याचा आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिला. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज आम्ही सुखाश्रमामध्ये आहोत. टाळ्या वाजवा, धन्यवाद द्या. हालेलुया. मग आता ज्या देवानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला, त्या देवाला आम्ही स्वतः त्याला देणार आहोत, स्वतःचं अर्पण करणार आहोत. हालेलुया. The God who gave his beloved son for us, we are going to offer ourselves to him. आणि ज्यावेळेस तुम्ही हे कराल प्रियानो, When you do this, तुम्हाला खरे आशीर्वाद मिळणार आहे. you will have true पण blessings. बाकीच्या देण्याविषयी आपण पुढच्या रविवारी बघूया देवाच्या कृपेनं. We look at the other part of giving next time. आता जे काही शिकवलं ते लक्षात ठेवा. Remember what's being taught. हालेलुया. आजच्या दिवसाचं आपलं ह्या आठवड्याचं वचन काय? मत्ते ऋषी वर्तमान याचा 10वा अध्याय 38 वचन. जरा तू मोठ्याने वाचा. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही, माझ्या मागे येत नाही, तो मला योग्य नाही. तो मला योग्य नाही. Matthew 10:38, and he who does not take his cross and follow me is not worthy of me. हालेलुया. सगळ्यांनी आपल्या जागेवर उठून उभं राहायचं आहे. Let's stand in our places. थांब.